पक्षामध्ये काहींनी येऊन इथं सांगितलं की महायुती हे आता मी काही उत्तर त्या गोष्टीवर दिलं नाही. पालकमंत्री म्हणले की बाबा महायुती आहे आणि आम्हाला कमी लेखू नये. आमचं कधीच तुम्हाला कमी लेखायचं नाही, पण आमचं एवढंच म्हणणं आहे पत्रकारांना पण मला सांगायचं की जसं भास्कर पाटणमध्ये निर्णय होईल तसा निर्णय मेढ्यामध्ये होईल. आमचं म्हणणं एवढंच आहे की पालकमंत्र्यांनी पाटणमध्ये महायुतीचा निर्णय मग करावा आणि मग आम्हाला सांगावं इथं की महायुती आहे तुम्ही त्याप्रमाणे वागा. कारण ते पालकमंत्री आहे. ते आधी मी आता मंत्री झालो, ते माझ्या आधी 5 वर्ष मंत्री होते. म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये पण मंत्री होते आणि आताच्या याच्यात पण मंत्री होते. त्यामुळं त्यांनी त्या पद्धतीनं आम्ही त्यांचं अनुकरणच करतो ना. मंत्री म्हणून कसं काम करायचं आम्ही त्यांच्याकडनं शिकलोय. वयानं पण ते मोठे आहेत पालकमंत्री, त्यामुळे त्यांचा आदर तर आहेच आम्हाला काय. त्यामुळे ते जसं अनुकरण पाटणमध्ये करतील तसं अनुकरण आणि तसे निर्णय मेढ्यामध्ये सुद्धा होते. आणि तिथं मग महायुती म्हणून सगळ्या घटक पक्षांना एकत्र घेऊन निर्णय करावा. आमचं काही त्याच्याबद्दल येत नाही. नंतर त्या पद्धतीने आम्ही निर्णय करू एवढं त्या निमित्तानं सांगतो. कारण शेवटी काय आपली ताकद आहे. आपण समाजामध्ये लोकांमध्ये आहोत. आपण काही नुसतं निवडणूक आली म्हणून आलो काय तर सांगितलं, निवडणूक झाल्यावर मगाशी मी जसं म्हणलं कोंडाळून इथनं निघून गेलो असं नाही. आपण प्रत्येक विषयासाठी, प्रत्येक प्रश्नासाठी, प्रत्येक कामासाठी आपण सगळेजण एकत्र येतो, वेळ देतो.